नमस्कार, मी पूजा. टॉक टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय असणार आहे विना ऑपरेशन पाठदुखी आणि सांधेदुखीपासून मुक्तता. आणि याच विषयावर आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर किरण शेट्टे. सगळ्यात आधी मी तुम्हाला डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर किरण शेट्टे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास हे पुणे येथील प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. त्याचप्रमाणे ते विना ऑपरेशन वेदना मुक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्पायनॉलॉजी क्लिनिकचे संस्थापक आणि संचालक सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी वेदना मुक्ती या विषयावर विस्तृत लिखाण जे आहे ते सुद्धा केलेलं आहे आणि विविध शोध निबंध सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजचा नेमका विषय जो काय आहे तो त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेऊया. सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. खरं तर तुम्ही अस्थिरोग तज्ज्ञ आहात आणि तुमचं जे क्लिनिक आहे स्पायनॉलॉजी क्लिनिक त्याच्याबद्दल तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. मात्र त्याआधी आजच्या विषयाला धरून आपण प्रश्न विचारूया की स्पायनॉलॉजी क्लिनिक विना ऑपरेशन वेदना मुक्ती करता नावाजलेलं आहे. तर साधारणपणे सगळ्यात आधी आपण प्रेक्षकांना हे समजावून सांगूया की तुमच्या क्लिनिकमध्ये नेमके कशा प्रकारचे रुग्ण येत असतात. राईट. सो स्पायनॉलॉजी क्लिनिकची स्थापना आम्ही साधारणतः 2010 साली केली. त्यावेळी जेव्हा मी ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून प्रॅक्टिस करतोय त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की बहुतांश रुग्णाला जे माझ्याकडे वेदना मुक्तीसाठी येत होते त्यांना ॲक्च्युली ऑपरेशनची तशी फारशी काही गरज लागत नव्हती आणि त्यांना शास्त्रोक्त पद्धतीनं आणि लॉंग टर्म की पुढे जाऊन परत यांना ऑपरेशनची गरज लागू नये अशा पद्धतीनं काही उपचार आपल्याला करता येतील का याचा मी जेव्हा शोध घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंट ही जगभरात एक नावाजलेली मेथड आहे ट्रीटमेंटची, ज्यानं आपण अशा रुग्णांना निश्चितच वेदनामुक्ती देऊ शकतो आणि त्यांना परत लॉंग टर्मसाठी परत फ्युचरमध्ये दुसरी काही ट्रीटमेंट लागणार नाही आणि ते वेदनामुक्त राहतील नैसर्गिकरित्या असं माझ्या लक्षात आलं. आणि तेव्हा आम्ही हे स्पायनॉलॉजी क्लिनिक, कारण त्यावेळेला फक्त जास्त करून माझ्याकडे पाठदुखी मानदुखी अशा प्रकारचे रुग्ण जास्त येत होते, परंतु पुढे आम्हाला असं लक्षात आलं की शरीरातली कुठलीही वेदना हे आमच्या उपचार पद्धतीनं आपण नक्कीच बरी करू शकतोय आणि लॉंग टर्म त्यांना क्युअर देऊ शकतोय. आणि त्यामुळे आम्ही मग त्याचमध्ये सांधेदुखी जसं की गुडघेदुखी जी फार मोठ्या प्रमाणात आजकाल पाहायला मिळते, खांदेदुखी किंवा इतर कुठलेही जे सांधे असतील ते, आणि तसंच टाचदुखी आहे, ऑस्टिओपोरोसिस सारख्या काही आजार आहेत. आणि त्याचबरोबर आमच्या ट्रीटमेंटमध्ये आमच्या टीममध्ये पेन फिजिशियन आमच्याबरोबर आता जॉईन झालेत. आणि पेन फिजिशियनचं काम असतं की शरीरातली कुठलीही वेदना जसं की डोकेदुखी असते किंवा पेल्विस किंवा पोटदुखी ज्याच्यामध्ये काही कारणं सापडत नाहीत, त्याचबरोबर डायबिटिक न्यूरोपॅथी आणि कॅन्सर म्हणजे कॅन्सर झालेल्या रुग्णांना कर्करोगानंतरची जी दुखणी चालू होतात किंवा जी दुखणी असतात अशी दुखणी देखील त्याच्यामध्ये ती बरी केली जातात किंवा त्यांचं ट्रीटमेंट केली जाते, वेदनामुक्ती दिली जाते. तर अशा प्रकारे शरीरातली कुठलीही वेदना आमच्याकडे विदाऊट ऑपरेशन आपण वेदनामुक्ती देऊ शकतो. नक्कीच. अशा प्रकारचे रुग्ण आमच्याकडे केवळ पुणे नाही परंतु महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर भारत आणि भारताबाहेरून सुद्धा आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी वारंवार येत असतात आणि त्यांना आम्ही लॉंग टर्म वेदनामुक्ती यापासून देत असतो. नक्कीच. स्पायनॉलॉजी क्लिनिकमध्ये कशा प्रकारचे रुग्ण येत असतात याबद्दल तर आपण जाणून घेतलं. मात्र खरं तर आजचा आपला विषय आहे की या सगळ्यापासून आपल्याला मुक्ती कशी काय मिळू शकते. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की पाठदुखी असेल किंवा मानदुखी असेल याचं कारण असतं ते म्हणजे स्लिप डिस्क. तर ते स्लिप डिस्क म्हणजे नेमकं काय? म्हणजे आम्ही बऱ्याचदा हा शब्द ऐकतो पण बऱ्याचदा त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही. तर सोप्या शब्दात तुम्ही एक डॉक्टर म्हणून काय समजून सांगा. नक्कीच. स्लिप डिस्क खरं तर ते ऐकल्यावर बऱ्याच लोकांना घाम फुटतो की आता स्लिप डिस्क झाली आहे म्हणजे नक्की काय होणार. परंतु मी अगदी पहिल्यांदाच डिस्क म्हणजे काय आणि त्याची रचना कशी असते ही थोडक्यात समजून घेऊ, म्हणजे आपल्याला स्लिप डिस्क म्हणजे काय हे जास्त सोप्या पद्धतीने समजून घेता येईल. तर आपण जर मणक्याची रचना पाहिली तर मणक्यामध्ये मुव्हेबल म्हणजे हलणारे असे 24 व्हर्टिब्रे असतात जे की मणक्याची हाडं असतात छोटी छोटी. माझ्याकडे एक छोटं मॉडेल आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पाहिजे तर दाखवतो की अशा प्रकारे इथे 2 मी मणके दाखवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे एक हे जे पिवळ्या कलरचं किंवा दिसतंय स्ट्रक्चर याला डिस्क म्हणतात किंवा चकती म्हणतात. आणि ही चकती जी आहे याचं एक फार पिक्युलियर स्ट्रक्चर असतं की ज्याच्यामध्ये जे बाजूचं जे आवरण आहे बाजूने किंवा पेरिफेरल ज्याला आपण म्हणतो त्याला ॲन्युलस फायब्रोसिस म्हणतात. ॲन्युलस म्हणजे ते स्ट्रक्चर एक रिंग सारखं असतं आणि मध्यभागी जे स्ट्रक्चर असतं सेंटरला त्याला न्यूक्लियस पल्पोजस म्हणतात. तर हे न्यूक्लियस पल्पोजस हे जेलीसारखं स्ट्रक्चर असतं आणि ॲन्युलस हे त्याला धरून ठेवणारं रिंगसारखं फायब्रोसिस स्ट्रक्चर असतं. एक साधारणतः आपण याला असं समजूया की एक वॉटर बलून किंवा पाण्याचा फुगा जो असतो त्याच्यासारखं हे जर आपण स्ट्रक्चर समजलं तर ह्या स्ट्रक्चरमध्ये याचं काम महत्त्वाचं ह्या 2 मणक्यांमध्ये जेव्हा ते ठेवलं जातं त्यावेळेला शॉक अब्झॉर्बर म्हणून ते काम केलं जातं. शॉक अब्झॉर्बर म्हणजे काय तर आपण ज्या वेळेला हालचाल करतो, बसतो, वाकून काम करतो
ट्रॅव्हल करतो, गाडी चालवतो, अशा वेळेला मणक्यांवर काही किंवा आपल्या शरीरावर काही प्रकारचे धक्के लागत असतात किंवा शॉक्स येत असतात. फॉर एक्झाम्पल रस्त्यातनं गाडी चालवतोय आपण, तर त्यावेळेला रस्त्यातले खड्डे असतील किंवा चालताना जे काही घर्षण किंवा हे होतात त्याच्यामुळे मणक्यावर जे काही तणाव येतात, तर ते तणाव शॉक ऑब्झर्वर म्हणून हे जे आपल्या डिस्क असतात त्या ॲब्झॉर्ब करत असतात. कारण त्याच्यामध्ये 90% जास्त हे पाणी असतं आणि त्या पाण्याचं किंवा त्या डिस्कचं स्ट्रक्चरच अशा पद्धतीने असतं की जेव्हा शॉक येतो तेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट होतात किंवा दाबले जातात आणि एकदा शॉक गेला की परत एकदा प्रसारित पावतात. तो त्याचं शॉक ऑब्झर्वर सारखं काम असतं आणि कुशन म्हणून ते काम करतात. म्हणजे दोन मणक्यांमध्ये जेव्हा त्या ठेवल्या जातात चकत्या, त्यावेळेला त्यांचं कुशनिंगचं काम असतं. म्हणजे आपल्या मानेची हालचाल असेल, कमरेची हालचाल असेल, तर ह्या सगळ्या हालचालींना ह्या डिस्क फार चांगल्या पद्धतीने मदत करतात. आता देवानं त्या चकत्या एकदम अगदी विचार करून बनवल्यात असं म्हणायला पाहिजे, कारण त्या स्ट्रक्चरही त्याचं दोन मणक्यांमध्ये ठेवलं जातं, त्याचबरोबर शॉक ऑब्झर्वर आणि ह्या पद्धतीनं मान वाकलं तरी एका बाजूने दबले जातील अशा पद्धतीने केलं जातं. परंतु जसं आता आपलं जीवनशैली बदलत चालली आहे तसं आपलं बऱ्याच वेळेला तासनतास बसणं होतंय किंवा कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर आपण तासनतास खाली बघून काहीतरी स्क्रोलिंग करतोय, पाहत असतो. त्यामुळे मानेतल्या ज्या चकत्या आहेत मणक्यांमधल्या यांच्यावर सुद्धा अतिरिक्त तणाव यायला लागतो. किंवा असं समजा की आपण आता समजा इथे बसून राहिलोय आणि बसून आपण एका ठिकाणी समजा तास 2 तास असं प्रकारे बसून राहिलो, तर ही जी चकती आहे जी की ह्या दोन मणक्यांमध्ये मी मगाशी दाखवल्याप्रमाणे आहे, तर ती दबली जाणार. तर या ठिकाणी ही जेव्हा दाबली जाणार त्यावेळेला त्याच्यावरती दबाव तसाच जर ठेवून राहिलो आपण आणि हा तासनतास तसाच दबाव जर राहिला, तर त्या ठिकाणचं तिचं जे आतमधलं वॉटर कॉन्टेंट आहे ते बाहेर निघून जाणार. एकदा ते वॉटर कॉन्टेंट बाहेर गेलं आणि ती दाबून राहिली तर त्या ठिकाणी त्या चकतीला न्यूट्रिशन मिळणार नाही. कारण या चकतीमध्ये ब्लड व्हेसल्स नसतात आणि नाही नर्व्ज, म्हणजे संवेदना घेऊन जाणाऱ्या किंवा घेऊन येणाऱ्या नर्व्ज नसतात. तर एकदा त्या चकती तशीच दाबून राहिली तर त्यामध्ये जे डिफ्युजन मेथडने ज्या पद्धतीनं तिथे न्यूट्रिशन जायला पाहिजे त्यांना, त्या सेल्सला, तिथल्या त्या ज्या काही टिश्यू आहेत त्याला ते जाणार नाही आणि ते एकदा त्याच्यामध्ये न्यूट्रिशन न गेल्यामुळे त्याच्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस चालू होणार आणि डिजनरेटिव्ह चेंजेस एकदा चालू झाले म्हणजे वॉटर कॉन्टेंट त्या डिस्कचा नॅचरलीच कमी व्हायला लागणार. वयामानानुसार तो वॉटर कॉन्टेंट हा हळूहळू कमी होणारच आहे. म्हणजे जसं आपण जर म्हणालो की 50 किंवा 60तल्या जर आपण एखादा मनुष्य घेतला तर त्याच्या डिस्कमधला वॉटर कॉन्टेंट आणि 20मधल्या मनुष्याचा वॉटर कॉन्टेंट याच्यामध्ये नक्कीच फरक असणार आहे, कारण तो हळूहळू कमीच होणार आहे. परंतु जर आपण तासनतास बसून राहिलो किंवा त्याला जास्त प्रकारे काही आपण अतिरिक्त तणाव देत राहिलो तर हा वॉटर कॉन्टेंट लवकर कमी व्हायला लागतो आणि लवकर कमी झाला तर त्याचाच अर्थ डिस्क ही डिजनरेट लवकर व्हायला लागली असं म्हटलं जातं. तर ह्या डिस्क डिजनरेशन ज्यावेळेला व्हायला लागतं तेव्हा ही स्लिप डिस्कची पहिली पायरी असते. ज्या ठिकाणी मी जसं मगाशी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी ॲन्युलस आहे, समजा ह्या चकतीचा हा जो आजूबाजूचा स्ट्रक्चर आहे त्याला ॲन्युलस म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये छोटे छोटे टेअर्स किंवा छोट्या छोट्या भेगा यायला लागतात. तर ही सगळ्यात पहिलीच फेज आहे ज्या ठिकाणी ॲन्युलर टेअर नावाची फेज चालू होते. जसं काही वेळेला आपण MRI स्कॅनमध्ये असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी हाय इंटेन्सिटी झोन हा दिसला जातो. म्हणजे याच्या मागच्या बाजूला ज्या वेळेला तिथे टेअर येतो त्या ठिकाणी इन्फ्लेमेशन होऊन त्या ठिकाणी MRIमध्ये त्याला HIZ किंवा हाय इंटेन्सिटी झोन म्हटलं जातं, ज्याला ॲन्युलर टेअर किंवा डिस्क डिजनरेशन ही त्याची पहिली फेज झाली. आता स्लिप डिस्क म्हणजे काय, तर ही चकती आपल्या जागेवरनं थोडीशी बाहेर येणे. या ठिकाणी आता तुम्हाला इथेच एक स्ट्रक्चर दिसत असेल की ज्या ठिकाणी इथे हे रेड स्ट्रक्चर किंवा एक असा बंप आलेला दिसतोय. तर ही प्रोसेस आहे ज्या ठिकाणी ती चकती आपल्या जागेवरनं बाहेर येते. तर आता सुरुवातीला जेव्हा डिस्क डिजनरेशन झालेलं आहे त्यानंतर ती जर आपण व्यवस्थित त्याला लक्ष दिलं गेलं नाही किंवा त्या डिस्कला प्रॉपर न्यूट्रिशन परत मिळालं नाही, त्याची काळजी घेतली गेली नाही, तर ते डिस्क पुढच्या फेजमध्ये जाते ज्याला डिस्क प्रोट्रुजन म्हणतात. त्या ठिकाणी ॲन्युलस जे स्ट्रक्चर आहे ते इंटॅक्ट राहतं, त्या ठिकाणी त्याला काही होत नाही. परंतु आतलं जे मटेरियल आहे न्यूक्लियसचं, ते न्यूक्लियसचं मटेरियल त्याला बाहेर पुश करायला चालू करतं आणि त्यावेळेला मग परत पाठीची दुखणीही वाढायला लागतात किंवा मानेचं दुखणं वाढायला लागतं. आता याही फेजमध्ये जर आपण त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि तसंच जर काही काम रेटत राहिलो किंवा काम करत राहिलो आणि घरगुती उपाय करत राहिलो किंवा तात्पुरते पेन किलर्स घे, काही तात्पुरते मलम लाव, असं काही करत राहिलो तर त्या ठिकाणी पुढची फेज जी आहे स्लिप डिस्कची ती येते, ज्याच्यामध्ये हे जे डिस्कचं मटेरियल आहे ते ॲन्युलस फायब्रोसिसचं जे आवरण आहे त्यालाही ब्रेक करून ते बाहेर पडायला चालू करतं आणि त्या ठिकाणी आपण त्याला डिस्क एक्सट्रूजन असं म्हणतो. कारण हे न्यूक्लियस जे आतलं मटेरियल आहे जेलीसारखं, जे की खरं तर शॉक ॲब्झॉर्बरसाठी फार महत्त्वाचं आहे, ते मटेरियल हळूहळू बाहेर पडायला लागतं आणि ते बाहेर पडून त्यानंतर मागे असणाऱ्या, जसं आपण या ठिकाणी पाहिलं की या ठिकाणी हा एक मधून स्पायनल कॉर्ड चाललेला आहे आणि आजूबाजूला ज्या जात आहेत त्या नर्व्ज जात आहेत.
तर त्या नर्व्हजवर जाऊन ते प्रेशर देऊ शकतं. आणि अशा वेळी मात्र जे ही नर्व्ह आहे ही पायामध्ये जाते, जी की कमरेमध्ये असते, किंवा जर मानेमध्ये असेल तर ती हातामध्ये जाते. आणि ह्या नर्व्हवर ज्या वेळेला प्रेशर यायला लागतं त्या चकतीचं, त्यावेळेला हातामध्ये तरी वेदना येतील किंवा पायामध्ये तरी वेदना येतील. आणि ह्या वेदना ज्या वेळेला पायामध्ये यायला चालू करतात त्यावेळेला त्याला सायाटिका असं म्हटलं जातं. म्हणजे स्लिप डिस्कमुळे पुढचा जो त्रास होतो हा म्हणजे सायाटिकाचा त्रास व्हायला चालू होईल. तर अशा प्रकारे ही एक्सट्रुजनची फेज आली. आणि काही वेळेला ती डिस्क जी सरकली जाते किंवा बाहेर येते ती इतक्या जोराच्या फोर्समुळे येते किंवा तणावामुळे येते की ही जी मटेरियल आहे ते बाजूला सरकून तिथे कॅनलमध्ये खाली पडलं जातं. आणि त्यावेळेला ती हे स्पायनल कॉर्डच्या बाकीच्या स्ट्रक्चर्सला दबाव द्यायला लागतं. आणि त्यामुळे दुखणं हे फक्त त्या लेवलला नसून बाकीच्या काही अवयवांनाही दुखणं व्हायला चालू होतं. तर त्याला सायाटिकाच्या बरोबर बाकीची काही दुखणी चालू होतात. तर अशा प्रकारे त्या फेजला सिक्वेस्ट्रेशन असं म्हटलं जातं. तर स्लिप डिस्कचं जसं आपण पाहिलं की स्लिप डिस्क ही सुरुवात आहे, त्याच्यामध्ये डिजनरेशन चालू होतं, त्यानंतर प्रोट्रुजन चालू होतं, त्याच्यानंतर एक्सट्रुजन चालू होतं आणि नंतर सिक्वेस्ट्रेशन. आणि मग ह्या सगळ्या फेजेसमध्ये ज्या ज्या वेळेला नर्व्हवर किंवा नसेवर दबाव येईल त्या वेळेला सायाटिका म्हणजे पायामध्ये जे दुखणं जातं कमरेतली स्लिप डिस्क झाल्यामुळे ते चालू होईल. आणि मानेतली जर स्लिप डिस्क झाली तर त्याचं हातामध्ये दुखणं येणं चालू होईल. मग त्याच्यामध्ये मुंग्या येणं, बधीरपणा येणं, जडपणा येणं, कंटिन्युअसली किंवा शॉकसारखं दुखणं, त्याचबरोबर ताकद सुद्धा कमी होऊ शकते. आणि ह्याच चकतीचं जर दबाव स्पायनल कॉर्डवर आला आणि ज्या ठिकाणी स्पायनल कॉर्ड आपल्या बॉवल ब्लॅडर म्हणजे लघवी किंवा लॅट्रिन या सगळ्याचं जिथे कंट्रोल केला जातो त्या ठिकाणी जर आला तर त्याचं सुद्धा कंट्रोल जाण्याची शक्यता असते. अशा प्रकारे स्लिप डिस्क ही फेज वाईज होते. याच्यामध्ये कधी कधी आपण म्हणतो की मी सकाळी सकाळी एखादा रुग्ण येतो आणि म्हणतो की मी आंघोळ करण्यासाठी काहीतरी उचलायला गेलो, पाण्याचा बादली असेल किंवा मग असेल, आणि त्यावेळेला मला अचानक कमरेमध्ये जोराचं दुखणं आलं आणि शॉक सारखा मला पायामध्ये दुखणं चालू झालं. तर यावेळेला या अक्यूट फेज आम्ही याला म्हणतो, ज्याच्यामध्ये दबाव एवढा जास्त प्रमाणामध्ये आला त्या चकतीवर की ती जी ॲन्युलस किंवा जे स्ट्रक्चर आहे ते त्याला होल्ड करू शकलं नाही आणि ती चकती अचानक बाहेर पडून करंट सारखा त्या नसेवर दबाव आला आणि त्याच्यामुळे पायामध्ये दुखणं चालू झालं. परंतु हे सगळं होण्यासाठी चकती बऱ्याच वेळेला आधी थोडीशी इजा झालेली असते, जसं मी तुम्हाला फेज मध्ये सांगितलं त्याप्रमाणे. मला वाटतं स्लिप डिस्क बद्दल आपण जे बोलतोय तर बऱ्याच वेळेला स्लिप डिस्क झाली की आपल्याला ऑपरेशन सजेस्ट केलं जातं, पण आपण ह्याच्यावरच काम करत असतो. मला वाटतं की विना ऑपरेशन सुद्धा आपल्याला ह्याच्यातनं वेदनामुक्ती कशी होऊ शकते त्याबद्दल सविस्तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचे. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे, लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉप टाइम. टॉक टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे विना ऑपरेशन पाठदुखी व सांधेदुखीपासून मुक्तता, आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर किरण शेट्टे. लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मला वाटतं तुम्ही स्लिप डिस्क म्हणजे नेमकं काय ते इतक्या छानपणे आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितलं. मात्र जसं मी म्हटलं की स्लिप डिस्क म्हटली की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की अरे बापरे, आता तर तुला ऑपरेशनच करायचे. मात्र या सगळ्यातनं आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर तुमच्या क्लिनिकला एकदा अवश्य भेट देणं आवश्यक आहे. काय सांगू शकता, कशी काय यापासून मुक्ती आपल्याला मिळू शकते? राईट. सो बहुतांश जे स्लिप डिस्कचे रुग्ण आहेत त्यांना खरं तर ऑपरेशनची गरज लागतच नाही. ऑपरेशन शिवायच ते पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि पूर्ववत आपल्या कामालाही जाऊ शकतात. तर याच्यामध्ये आम्ही मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंटचा याच्यामध्ये आम्ही उपयोग करत असतो, ज्याच्यामध्ये मल्टिपल डॉक्टर्सची टीम एकत्र येऊन त्या रुग्णावर उपचार करत असते. आणि हे कुठल्याही प्रकारच्या शारीरिक वेदनेसाठी या प्रकारची उपचार पद्धती फार उपयोगी असते, जी की नैसर्गिकरित्या लॉंग टर्म पेन रिलीफ देण्यासाठी मदत करत असते. तर याच्यामध्ये जेव्हा स्लिप डिस्कचा रुग्ण येतो त्याची फेज कुठली आहे त्यानुसार त्याची ट्रीटमेंट पद्धती ठरवली जाते. जर तो अगदी सुरुवातीच्या फेजमध्ये असेल, जसं मी मागाशी बोललो डिजनरेशन सुरू झालं आहे, ॲन्युलर टेअर आहे आणि साधं छोटंसं प्रोट्रुजन आहे, तर अशा ठिकाणी केवळ मॅन्युअल थेरपी, मोबिलायझेशन्स, काही साधे आमच्याकडे व्यायाम आहेत केवळ चकतीच्या सरकण्याच्या आजारासाठी. त्याचबरोबर जीवनशैलीतले काही बदल, पोश्चरमधले बदल, समजा काही विटामिन्स किंवा याची डेफिशियन्सी असेल तर डाएटमध्ये, आपल्या न्यूट्रिशनमध्ये काही बदल सुचवले जातात. आणि बहुतांश रुग्ण या ट्रीटमेंट्समध्येच पूर्णपणे बरे होतात. आणि त्यांनी जर ह्या सगळ्या बदल जे आम्ही सुचवलेत आणि काही व्यायाम जे करून त्यांच्याकडनं घेतले जातात आणि नंतर शेवटच्या दिवशी त्यांना ते दिले जातात की हे तुम्ही घरी करा, ते जर करत राहिले तर आयुष्यात परत त्यांना तीच चकती नाही तर दुसऱ्या कुठल्याही चकत्या युजली होण्याची शक्यता फार कमी असते.
परंतु जर रुग्ण त्याच्यापेक्षा पुढच्या फेजमध्ये जर आमच्याकडे आला असेल की ज्याच्यामध्ये अगदी चकती अजून जास्त बाहेर आलेली आहे, एक्सट्रुजन झालेलं आहे किंवा सिक्वेस्ट्रेशन झाले आणि कदाचित त्यांना सायाटिका किंवा मानेमध्ये दुखणं येऊन हातामध्ये असा आजार सुरू झालेला असेल, तर अशा रुग्णांना मात्र आम्ही स्पायनल इंजेक्शन नावाची ट्रीटमेंट करतो. आणि स्पायनल इंजेक्शन केल्यानंतर ट्रान्सफॉर्मिनल इपिड्युरल इंजेक्शन आम्ही त्याला म्हणतो, त्यानंतर आम्ही काही दिवस मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंट आमच्या क्लिनिकमध्ये करतो. तर आमच्या अनुभवामध्ये या प्रकारच्या ट्रीटमेंटमधून एकदा रुग्ण गेला की त्याचं दुखणं तर जातच जातं, परंतु त्याला पुढे जाऊन परत हा त्रासही होत नाही आणि तो परत पूर्वी जे काम करत होता त्या अगदी नॅचरल सगळ्या प्रकारच्या कामांना तो जाऊ शकतो. असेच आमचे एक रुग्ण आहेत मिस्टर वनमाळी म्हणून, त्यांचा आपण पाहिजे तर एक अभिप्राय आता इथे पाहूया. नक्कीच. माझे नाव अशोक नाना वनमाळी. मी राहणारा बॉम्बेचा आहे. मला खूप त्रास होत होता. माझ्या पायाला, माझ्या कमरेला, सगळ्या ठिकाणातून त्रास होत होता. मी हॉस्पिटलमध्ये त्याची ट्रीटमेंट घेतली, 1 महिना ट्रीटमेंट घेतली, परंतु मला काही त्याचा फरक झाला नाही. शेवटी माझ्या सुनेने मला चांगलं डिसिजन दिलं, पप्पा तुम्ही इथे चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला तिथे सर्व डॉक्टरांची ओळख करून देतो आणि सांगतोय. ठीक त्याचप्रमाणे मी इथे आलो, या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. नंतर माझी ट्रीटमेंट म्हणजे माझ्या दुखण्याच्या भागात इंजेक्शन दिले गेले आणि 10 ते 12 दिवस मला ह्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट दिली. ही ट्रीटमेंट इतकी सुंदर होती की डॉक्टरांनी तसेच माझ्या दुसऱ्या आणखीन असलेले सिस्टर डॉक्टर यांनी मला खूप चांगलं मदत केली आणि त्याच्यामुळे मी एकदम व्यवस्थित ठणठणीत झालो. आज मला कोणताही त्रास होत नाही. या क्लिनिकमध्ये येऊन कोणालाही दुखापत वगैरे काय झालं असेल, सांधे दुखणे किंवा कंबर दुखणे किंवा कुठेही दुखणं झालं असेल तर या क्लिनिकमध्ये येऊन त्याचा उपभोग घ्यावा हीच माझी इच्छा आहे. आणि आमच्यासाठी जे डॉक्टरांनी चांगले सहकार्य केले त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर आपण जसं हे पाहिलं की वनमाळी सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की कशा पद्धतीनं त्यांना त्यांच्या दुखण्यापासून आराम मिळालेला आहे, तर मला हेच विचारायचं आहे तुम्हाला की स्पाइन इंजेक्शन आणि विना ऑपरेशन आधुनिक उपचार पद्धती याबद्दल जर का आमच्या प्रेक्षकांना आणखीन थोडं सविस्तर सांगता आलं तुम्हाला तर कशा पद्धतीनं सांगा. हे जे स्पाइन इंजेक्शन्स जे पूर्वीपासून ट्रीटमेंट म्हणून काही चालत आहेत आणि त्याच्यामध्ये बरंचसं संशोधन आता झालेलं आहे की ज्याच्यामध्ये केवळ तात्पुरतं आराम देण्यासाठी हे इंजेक्शन्स केले जात नाही, तर लॉंग टर्म रिलीफ यावा आणि पेशंटला बरं वाटावं आणि कायमचं बरं व्हावं यासाठी हे आता इंजेक्शन्स केले जातात. आणि याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत जे आपण आता पाहिलं. हे मेनली स्लिप डिस्कसाठी आणि सायाटिका किंवा मानेमध्ये चकती सरकून हातामध्ये जे काही दुखणी येतात त्याच्यासाठीचं आपण हे पाहिलं. पण त्याचबरोबर बाकीची जी स्पॉन्डिलॉसिस असेल, स्पॉन्डायलोलिस्थेसिस असेल, फॅसेट आर्थ्रोपॅथी असेल, क्रॉनिक किंवा समजा एखाद्याचं सर्जरी झालेलं आहे परंतु तरीसुद्धा त्याचं दुखणं थांबलेलं नाही, अशा प्रकारचे रुग्ण असतील तर अशा बऱ्याच प्रकारच्या रुग्णांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन थेरपीज केल्या जातात आणि त्याच्यामध्ये लॉंग टर्म रिलीफ दिला जातो. इनफॅक्ट आमच्याकडे असेही बरेचसे रुग्ण आहेत की ज्यांचं हातामधली ताकद कमी झाली आहे आणि हात वर उचलत नाही आहे किंवा दुखणं असह्य होतं आहे, अशा रुग्णांना सुद्धा आम्ही त्यांचं दुखणं तर बरं केलंच केलं परंतु त्यांची ताकदसुद्धा परत रिस्टोर झाली आहे आणि नॉर्मल ते परत आता त्यांचं जे पूर्वीचं काम आहे ते करू शकतायत. अशा प्रकारे सुद्धा ह्या इंजेक्शनचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. आता वेळेच्या अभावी मी प्रत्येक इंजेक्शनच्या डिटेलमध्ये या इंटरव्ह्यूमध्ये जाणार नाही, परंतु स्पायनल इंजेक्शन मानेमध्ये देऊन त्याची ताकद परत येणारे आमचे एक रुग्ण आहेत रासकर म्हणून मिसेस, त्यांचा आपण अभिप्राय पाहिजे तर आता पाहू शकतो. माझं नाव रंजना प्रकाश रासकर. माझं वय 32 आहे. माझ्या मानेमध्ये खूप वेदना होत होत्या. माझा हातही उचलला जात नव्हता. आम्हाला फॅमिली डॉक्टरांनी आधी फॅमिली डॉक्टरांकडे गेलं. त्यांनी ऑपरेशनचं सांगितलं आम्हाला. फॅमिली डॉक्टरांनी किरण शेट्टी डॉक्टरांचा ॲड्रेस दिला. किरण शेट्टी डॉक्टरांनी सांगितलं आपण मानेमध्ये इंजेक्शन देऊन बघूया. मध्ये इंजेक्शन दिलं. ते वेदना इतक्या होत होत्या की माझा डावा हात उचलला जात नव्हता. मानेमध्ये इंजेक्शन दिलं. 10 दिवसांचा बेड रेस्ट दिला. 10 दिवसांचा बेड रेस्ट झाल्यानंतर 10 दिवसाची थेरपी दिली. त्याच्यामध्ये माझा हातही व्यवस्थित उचलला जातोय. मानेवरल्या वेदनाही कमी झाल्या आहेत आणि आता मी पूर्णपणे बरे झाले 100%.
नक्कीच. मला वाटतं ज्या पद्धतीनं आपण हे अनुभव पाहतोय की ज्यांना ज्यांना अशा प्रकारचे काही त्रास असतील तर त्यांनी एकदा तरी या क्लिनिकमध्ये येणं फार आवश्यक आहे. दुसरी गोष्ट की विना ऑपरेशन उपचार जेव्हा पूर्ण होतात तेव्हा बऱ्याचदा असे प्रश्न लोकांना पडलेले असतात की हे विना ऑपरेशन तर माझं आता बरं झालेलं आहे, पण मी माझी जी पूर्वीची किंवा रोजची दैनंदिन कामं आहेत ती करू शकतो का? याबद्दल काय सांगू शकता? निश्चितच. इनफॅक्ट मी हे सांगू इच्छितो की विना ऑपरेशन आम्ही ज्या ट्रीटमेंट पद्धती आणि मेथड्स डेव्हलप केलेल्या आहेत याचा उद्देशच हा आहे की रुग्ण हा आपल्या पूर्व आयुष्यामध्ये जे काही करत होता ते परत नैसर्गिकरित्या करू शकला पाहिजे. रादर काम करता करता त्याला दुखलं नाही पाहिजे. पूर्ण बेड रेस्ट घेऊन तर कुणालाही बरं वाटेल, परंतु ती ट्रीटमेंटची फिलॉसॉफी नाही आहे. तर नैसर्गिक पद्धतीनं देवानं जे स्ट्रक्चर दिलेलं आहे तेच आपल्याला हील करायला किंवा बरं करायला कसं मदत करू शकतं. आणि एकदा बरं झाल्यानंतर आपण पूर्वी जे काम करत होतो, फॉर एक्झाम्पल एखादी हाऊसमेकर असेल किंवा एखादा शेतामध्ये काम करणारा असेल, एखादं आता आमच्याकडे असेही काही बरेचसे रुग्ण आहेत की काही डान्स क्लासेस घेत होते आणि ज्यांना अगदी ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असं स्टेजला येऊन पोहोचलेल्या होत्या, परंतु ते आता परत त्यांच्या डान्स क्लासेस चांगल्या पद्धतीनं घेत आहेत. किंवा काही रुग्ण ज्यांना लेह लडाखला बाईक राईडवर जायची इच्छा होती असे रुग्ण परत एकदा जाऊन बाईक राईड करून येत आहेत किंवा लांब लांब प्रकारचा प्रवास गाडीमध्ये करू शकतायत. किंवा त्याचबरोबर आपले हाऊसमेकर्स आहेत, त्या हाऊसमेकर फुटबॉल खेळणारे आहेत काही जण की जे मॅरेथॉन रन करू शकतायत. तर या ट्रीटमेंट्स नंतर कारण आपण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चिरफाड जर करत नाही आणि त्याचबरोबर त्यांचं यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना जे व्यायाम सुचवलेले आहेत आणि जीवनशैलीतले जे बदल सांगितलेले आहेत ते पुढे चालू ठेवत आहेत किंवा ते करत राहत आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये खंड पडू दिलेला नाही आहे. कारण रुग्णाला आम्ही एकदा बरं केल्यानंतर रुग्णाची सुद्धा पुढे जबाबदारी असते की आपल्याला जे व्यायाम दिले ते आपण चालू ठेवले पाहिजेत. तर ते निश्चितच परत आपल्या जीवनशैलीमध्ये जे जे करू इच्छितात ते नक्की करू शकतात. त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पोश्चर्समध्ये बदल करायचे आहेत आणि व्यायाम कुठले काय चालू ठेवायचे आहेत त्या काही गोष्टी आम्ही निश्चितच त्यांना पाळायला सांगतो. आणि ते जर त्यांनी व्यवस्थित पाळल्या तर त्यांना पुढे जाऊन नक्कीच याचा त्रास होत नाही आणि ते सगळं काही करू शकतात. असेच आमच्याकडे आत्ता एक 80 वर्षाचे गृहस्थ आले होते, डॉक्टर होते, ज्यांना स्लिप डिस्क होऊन पायामध्ये सायाटिकाचा त्रास होत होता आणि ज्यांना एक पाऊलसुद्धा चालणं शक्य नव्हतं. आणि 80 वयामध्ये खरं तर त्यांना हालचाल ठेवणं फार गरजेचं होतं कारण बाकीचे काही आजार होऊ नयेत म्हणून. तर आपण त्यांचा पाहिजे तर अभिप्राय ऐकूया की ज्यांना परत त्या कसे चालू शकले आणि त्यांना कसं बरं वाटलं ते. मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत शंकर सावंत. मी व्यायाम करता करता एक दिवशी पडलो. जास्त डिटेल्समध्ये न जाता 2 दिवसांनी मला घरात चालता पण येत नव्हतं. 4 पावलंसुद्धा चालता येत नव्हती. तशा परिस्थितीने बायकोने मदत करून रिक्षा करून मला इथे आणून केलं. त्यानंतर तशाच परिस्थितीमध्ये यांची मी इथे ट्रीटमेंट सुरू केली. प्रथम त्याला एक स्मॉल इंजेक्शन दिलं ओके आणि त्यानंतर व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू केली. ते ट्रीटमेंट सुरू केल्यापासून आत्तापर्यंत 99% मी कंप्लीट बरोबर झालेलं आहे. मला चालता येत नव्हतं. आता मी दररोज 5 ते 10 किलोमीटर चालू शकत आहे. नक्कीच. तर मला असं विचारायचं आहे की जसं आपण सांधेदुखीसाठी पाहिलं किंवा पाठदुखीसाठी पाहिलं तर मला असं विचारायचं आहे की या तुमच्या स्पायनॉलॉजी क्लिनिकमध्ये आणखीन कोणकोणत्या दुखण्यावर उपचार केले जातात या बाबतीत काय सांगा? पाठदुखी, कंबरदुखी किंवा मानदुखी किंवा सायाटिकाचा त्रास, स्लिप डिस्क हे तर आम्ही बरे करतोच, परंतु त्याचबरोबर सांधेदुखी ज्याच्यामध्ये गुडघेदुखी हा एक फार जास्त प्रमाणात पाहणारे काही असे रुग्ण आमच्याकडे बरेच येत असतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्या स्टेजमध्ये हा रुग्ण आहे त्यानुसार त्यांना ऑपरेशनशिवाय आपण वेदनामुक्ती देत असतो. जसं की आमच्याकडे बऱ्याच प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत. आता महत्त्वाचं आहेच आहे की व्यायाम करणं किंवा त्याला जीवनशैलीतले बदल देणं, परंतु त्याचबरोबर आमच्याकडे व्हिस्को सप्लिमेंटेशन म्हणजे सायनोव्हेल फ्लुइड गुडघ्यामध्ये जे ऑइल आहे ते आपण बाहेरनं गुडघ्यामध्ये परत टाकू शकतो. त्याच्यामुळे गुडघ्याचं जे लुब्रिकेशन आहे किंवा जे काही घर्षण एकमेकांवर होत असतं ते कमी करण्यासाठी जी मदत केली जाते ऑइलने ते आपण ऑइल त्या ठिकाणी देत असतो. त्याचबरोबर अजूनही काही ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये PRP इंजेक्शन्स आहेत. त्याचबरोबर जेनिक्युलर नर्व ब्लॉक, कारण गुडघ्याला ज्या नर्व्स किंवा नसा वेदना घेऊन जात असतात गुडघ्याच्या त्या नर्व्सला आपण ब्लॉक करू शकतो आणि त्याच्यामुळे गुडघ्याच्या ज्या वेदना आहेत त्या होत नाहीत. आणि त्याच वेळेला आपण त्याला जेनिक्युलर नर्व RF किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी
या मेथडने त्या नर्व्ज आपण लॉंग टर्मसाठी फ्रीज करू शकतो. त्याच्यामुळे लॉंग टर्म रुग्णाला गुडघेदुखीपासून मुक्तता मिळते. अर्थात हे सगळं करत असताना त्यांना नीच्या ब्रेसेस वापरणं आणि गुडघ्याचे काही जे काही आम्ही स्पेसिफिक व्यायाम दिले जातात ते करणं हेही फार गरजेचं असतं. फक्त नर्व फ्रीज करून होत नाही, तर त्याचबरोबर बाकीचे जे त्याच्या आजूबाजूच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्याही करणं फार गरजेचं असतं. आणि याचबरोबर मग खांद्याचं दुखणं असेल, ज्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला फ्रोझन शोल्डर आहेत किंवा टेंडिनॉसिस आहेत, अशा प्रकारची जी दुखणी आहेत त्यांना सुद्धा आपण आमच्या क्लिनिकमध्ये बरं करतो. त्याचबरोबर टाचदुखी आहेत किंवा शारीरिक कुठल्याही प्रकारच्या ज्या वेदना आहेत त्या आपण ऑपरेशनशिवाय नक्कीच बऱ्या करू शकतो आणि लॉंग टर्म त्याचा क्युअर त्यांना त्याच्यामध्ये मिळू शकतो. नक्कीच. मला असं विचारायचं आहे की कार्यक्रमाच्या शेवटी अगदी जाता जाता आमच्या प्रेक्षकांना या बाबतीत सल्ला हवा असेल तर काय या कार्यक्रमाच्या माध्यमातून? मी हे नक्की सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारची शारीरिक वेदना हे शरीराचं दिलेलं एक सिग्नल आहे आपल्याला, असं समजा. कारण जर सुरुवातीला ज्या वेळेला ती वेदना सुरू होते त्यावेळेला आपण बऱ्याच वेळेला काहीतरी थातूरमातूर घरगुती उपाय करत राहतो किंवा एखाद्या साध्या कुठल्या तरी क्वॅकडे व्हिजिट करून त्याच्यावर ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला माझ्याकडे येताना रुग्ण किलो गोळ्या खाऊन आलेले असतात, पेन किलर ज्या मिळतात त्या, किंवा काही ऑइंटमेंट्स लावत बसलेले असतात, गरम पाण्याच्या पिशवीनं शेकत बसलेले असतात आणि तो आजार बळावत जातो. समजा सुरुवातीला तुम्हाला ग्रीन सिग्नल आहे, व्यवस्थित चाललंय सगळं, आणि त्यानंतर जेव्हा तो येलो सिग्नल, ऑरेंज सिग्नल आलेला असतो त्यावेळेला जर तुम्ही काळजी नाही घेतली तर पुढे रेड सिग्नल येतो. रेड सिग्नल म्हणजे अगदी दुखणं वाढलेलं असतं आणि ह्या सगळ्या यांना तो दाद देत नाही आणि त्यानंतर जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर मात्र ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते आणि ज्या ठिकाणी मात्र तुम्हाला जागेवरून हालता पण येत नाही. तर तुम्ही जेवढं लवकर त्याला बरं कराल तेवढं चांगलं. त्यामुळे जर लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या आजारावर नक्कीच इलाज करून घ्या, म्हणजे तुम्हाला जास्त सिव्हिअर मला वाटतं तुमच्या स्पायनॉलॉजी क्लिनिकमध्ये पाठदुखी असेल, सांधेदुखी असेल, कंबरदुखी असेल, यावर विना ऑपरेशन कसे उपचार केले जातात याबद्दलची खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली. मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. टॉक टाइममध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.